So hello everyone. In this video we shall finish the refining of the crude metal by studying the last technique of refining, that is chromatography. What is mean by chromatography? Chroma means color study. Means कलरच्या चेंजेस वरून कलरच्या बँड वरून आपण एखाद्या मिक्सचर मधले कंपोनेंट्स काय करणे वेगळे करणे. आता काय जनरली दिस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक वॉज discovered by the scientist Sweet in 1906. He was botanist. तो एक वनस्पती शास्त्रज्ञ होता आणि त्याने ही क्रोमॅटोग्राफीची टेक्निक शोधून काढली. And in this chromatographic technique, generally such components are separated from the mixture which have trace amount. ज्या मिक्सचर मध्ये 2 or 3 कंपोनेंट्स मिक्स झालेले आहेत आणि त्यांना आपण गाळून चाळून बाकीच्या आतापर्यंत शिकलेल्या 6 रिफायनिंगच्या मेथड वापरून आपण त्याला काय करू शकत नाही, आयसोलेट करू शकत नाही, सेपरेट करू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी मग अशा ट्रेसमध्ये म्हणजे अतिशय लेस अमाऊंट मध्ये मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम मध्ये हे कंपोनेंट्स आहेत आणि अशा मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम मधल्या कंपोनेंट्सला त्याच्या छोट्या छोट्या कंपोनेंट्सला अतिशय कमी प्रमाणातल्या कंपोनेंट्सला आपल्याला सेपरेट करायचंय. तर आपण आतापर्यंतच्या शिकलेल्या 6 मेथड्स वापरू शकत नाही. त्यासाठी दे हॅव introduced a very advanced technique. That technique was called chromatography. आणि म्हणून ट्रेस अमाऊंट मधले मेटल मधले मिक्सचर इम्प्युरिटी वेगळ्या करण्यासाठी आपण कोणाचा वापर करतो, क्रोमॅटोग्राफी. आता ह्याच्यामध्ये काय असतं तर इन द क्रोमॅटोग्राफी देर आर 2 phases, 2 phases नाही क्रोमॅटोग्राफी चा टोटल टेक्निक केली जाते. द वन इज द स्टेशनरी फेज. द फर्स्ट वन इज द स्टेशनरी फेज and the second one is the movable phase or moving phase or mobile phase. You can call by any word, stationary phase and moving phase. Now this stationary phase is generally liquid or solid. Generally ती कशी असते, एक तर ती लिक्विड तरी असते किंवा सॉलिड तरी असते. and generally for stationary phase the component or the compound used is alumina or silica. ह्या दोघांपैकी कुठला तरी एक वापरला जातो. Now how that stationary phase is there in the chromatography, that we shall see in the next part of the chromatography. And in the moving phase is generally that may be liquid, that may be gas, that may be liquid or that may be gas. And generally moving phase is mixed into suitable solvent. सहसा moving phase काय असते, एक सुटेबल सॉल्व्हंट मध्ये मिक्स केलेले असते ते मिक्सचर. आणि जनरली या मुव्हिंग फेजला वेगवेगळ्या मिक्सचरच्या मिश्रणानं तयार केलेलं असतं, ज्याला आपल्याला काय करायचे, सेपरेट करायचे. सो द स्टेशनरी फेज अँड मुव्हिंग फेज. सो फॉर द क्रोमॅटोग्राफिक टेक्निक देर आर सो मेनी टेक्निक्स ऑफ द क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफी इज देअर, gas chromatography is there, thin layer chromatography is there. There are different techniques of chromatography. So out of this we have to see here the column chromatography. Now what is that column chromatography? For the column chromatography there is a column asto, or you may take burette also. This is the burette. At the end of the burette there is presence of clamp aste. And that burette at the lower end it is plugged with glass wool plug. काय बसवलेली असते त्याच्यामध्ये, ग्लास वूल प्लग बसवलेली असते. And at the top side there is another container which is pouring the mixture of different components into that burette. And this is fitted to the stand. याला कशाला फिट केलं जातं, स्टँडला फिट केलं जातं, लाईक दिस. सो दिस इज आवर जनरली द apparatus setup of the chromatography. Now through this funnel we are pouring the mixture of the component. या फनेल मधून, या नरसाळ्यातून आपण काय टाकायलो, या कॉलम भरायलो. Now in this column there is स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज म्हणजे जी हलत नाही, जी ऑलरेडी स्टडी आहे, पॅक झालेली आहे, ज्याला आपण पहिलं नाव दिले स्टेशनरी फेज. कशात भरली जाते, इन द कॉलम. दिस इज द कॉलम. अँड जनरली दॅट स्टेशनरी फेज इज
either alumina or silica. Now, and if suppose I am taking here the solvent, एक solvent मी त्याच्यात घेतले आणि या solvent मध्ये I have mixed 3 components A plus B plus C. हे A plus B plus C चं मिक्सचर मी याच्यात टाकले या सॉल्व्हंट मध्ये अँड नाउ आय एम पोरिंग धिस सॉल्व्हंट. इथं सुद्धा एक क्लॅम्प आहे. मी ह्या क्लॅम्पला काढलं की हे सगळं सॉल्व्हंट कशात पडणार आहे, या कॉलम मध्ये पडणार आहे. नाउ आय हॅव टू सेपरेट A फ्रॉम B फ्रॉम C. ऑल दीज 3 टू बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. या तिघांना मला एकमेकापासून काय करायचे वेगळे. अँड ऑल दीज 3 आर प्रेझेंट इन ए व्हेरी ट्रेसेस इन ए व्हेरी स्मॉल अमाउंट. नाउ I am mixing these 3 into the solvent. मी काय करावं, हे ABC ला सॉल्व्हंट मध्ये मिक्स केले आणि आता सॉल्व्हंट याच्यामध्ये चाललंय. आता जनरली मेन प्रिन्सिपल ऑफ द क्रोमॅटोग्राफी इज व्हॉट. काय आहे प्रिन्सिपल इन द क्रोमॅटोग्राफी? द डिफरंट कंपोनंट्स. आता इथं डिफरंट कंपोनंट्स कोणते कोणते? डिफरंट कंपोनंट्स मीन्स ABC आर ऍडसॉर्ब्ड. ऍडसॉर्ब म्हणजे एखाद्याच्या सरफेसवर जाऊन चिकटणे, त्याला म्हणायचं ऍडसॉर्ब. वी हॅव सीन इन द सरफेस केमिस्ट्री इन द 11th स्टँडर्ड. ऍडसॉर्प्शन मीन्स द अटॅचमेंट ऑफ द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ अदर मॉलिक्युल, त्याला ऍडसॉर्प्शन म्हणायचं. मग आता हे जे ऍडसॉर्प्शन व्हायले, हे कसं व्हायले? डिफरंट कंपोनंट्स ऍडसॉर्ब्ड डिफरंटली, वेगवेगळ्या पद्धतीने ते ऍडसॉर्ब. कारण प्रत्येक कंपोनंटचा ऍडसॉर्ब होण्याचा रेट वेगळा असणार आहे. ए ज्या स्पीडनं ऍडसॉर्ब व्हायला त्या स्पीडनं बी होणार नाही. ज्या स्पीडनं बी त्या मॉलिक्युलवर जाऊन अटॅच होणार आहे त्या स्पीडनं सी होणार नाही. मीन्स ऑल दीज 3 हॅव डिफरंट रेट ऑफ ऍडसॉर्प्शन. आणि म्हणून ABC या मिक्सचर मधले ह्याच्यात पडायला लागते. नाव दिस कॉलम विल बी फिल्ड. नाव ग्रॅज्युअली दिस सॉल्व्हंट प्लस मिक्सचर विल गो डाऊन. हळूहळू खाली जायला लागेल. नाव ऍट सर्टन पार्ट, समजा इथं मी आता धरायलो की इथं तुमचा A ऍडसॉर्ब झालं, ए इथं. आफ्टर सर्टन पिरियड, कारण ए जिथं ऍडसॉर्ब झालं तिथं बी होईलच असं नाही. सपोज बी विल बी ऍडसॉर्ब्ड ऍट धिस पॉइंट. बी न स्वतःचा एक वेगळा बँड तयार केला. ऍट धिस पॉइंट बी इज ऍडसॉर्ब्ड. ऍडसॉर्ब झालं म्हणजे ह्या सिलिकाच्या किंवा अल्युमिनाच्या सरफेसच्या वरती हे बी चे जाऊन बसले molecules. And at this part of the column, इथं समजा C जाऊन adsorb झाला. सांगा मग, all these 3 components are not adsorbed at same place. एकाच जागेवर सगळे adsorb झाले नाहीत. बिकॉज मी आता सांगितलं हे प्रिन्सिपलच कशावर आहे? डिफरंट कंपोनंट्स adsorbed at a different rate on a different part of the column. वेगवेगळ्या जागेवर जाऊन हे सगळे कंपोनंट काय होणार आहेत? ऍडसॉर्ब होणार आहेत. आता मला सांगा, जनरली कोण लवकर ऍडसॉर्ब होईल? बघा, ह्या सॉल्व्हंट मध्ये मी ABC मिक्स केले. जो मोर सॉल्युबल आहे, ह्या ABC तिघही मी सॉल्व्हंट मध्ये मिक्स केले. पण ह्या तिघांपैकी जो जास्त त्या सॉल्व्हंट मध्ये मिसळलाय तो सगळ्यात लेट ऍडसॉर्ब होईल. द मोर सॉल्युबल इथं मग कोण आहे? C सगळ्यात लेटला झाला ऍडसॉर्ब. C जर सगळ्यात लेट ऍडसॉर्ब झालाय याचा अर्थ तो सगळ्यात जास्त काय झालाय? त्या सॉल्व्हंट मध्ये मिसळलाय. म्हणून C इज ऍडसॉर्ब्ड ऍट लास्ट. सगळ्यात लास्टला कोण ऍडसॉर्ब झाला? C. टाकल्या कोण ऍडसॉर्ब झाला? A. सेकंड टाइमला B. म्हणजे B चा सॉल्युबिलिटीचा रेट थोडासा मीडियम आहे. A चा सगळ्यात कमी आहे. C चा सॉल्युबिलिटीचा रेट सगळ्यात जास्त आहे. आणि ह्याच्यावरून आपण सॉल्युबिलिटी सुद्धा ठरवू शकतो. जो सगळ्यात लास्टला ऍडसॉर्ब झाला तो सगळ्यात मोर सॉल्युबल आहे. जो सगळ्यात फर्स्ट ऍडसॉर्ब झाला तो सगळ्यात लेस सॉल्युबल झालं. ऑल दीज 3 कंपोनंट्स फॉर्म्ड सेपरेट बँड्स. कलर वेगवेगळे कलरचे, कारण कंपोनंट वेगवेगळे, त्यांचे कलर बँड सुद्धा वेगवेगळे. दे विल फॉर्म डिफरंट कलर बँड्स. ते काय तयार करतील? वेगवेगळे कलर बँड तयार करतील. नाव जस्ट रिमूव्ह द क्लॅम्प और ओपन द क्लॅम्प. ओपन क्लॅम्प केली. फर्स्ट सेपरेट C विल मूव्ह डाऊन. C बाजूला करा. C पहिल्यांदा आला, C ला कडाला काढा. नंतर B विल कम, देन A विल कम. C खाली आला की क्लॅम्प परत बंद करा. दुसरं बीकर लावा. B ला गोळा करा. B खाली आला की नंतर B ला बाजूला काढा. दुसरं बीकर ठेवा. A विल कम डाऊन. Means in this fashion we can separate the mixture of ABC by doing the technique of chromatography, and this is the
main principle of chromatography. In this fashion, we can refine, we can purify A from B from C. मग ह्याच्यातला A आपला समजा मेटल असेल, B इम्प्युरिटी असेल, C इम्प्युरिटी असेल, कुठली असेल, पण हे तिघही एकमेकापासून काय होतील, वेगळे होतील बाय द फॉर्मेशन ऑफ डिफरंट कॉलम्स. So this is the chromatographic technique proposed by the famous botanist Sweet in 1906. Okay, this was the last technique of purification. Now we are moving into the very tricky concept of this topic, thermodynamic principle of the metallurgy. We have seen metallurgy. In the metallurgy, we have seen 4 steps. आपण 4 steps शिकल्या लेकरांनो. Concentration द्वारे we have removed gang. By oxidation, we did the oxidation of metal. त्या मिळालेल्या concentrated ओरचं oxidation केलं. In the third step, we reduced that metal oxide. त्या तयार झालेल्या ह्या कॉन्सन्ट्रेटेड ओरचं ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, मेटल ऑक्साईड मिळाला. मेटल ऑक्साईड मिळाल्यानंतर त्या मेटल ऑक्साईडचं आता आपल्याला रिडक्शन करायचंय. रिडक्शन करायचंय म्हणजे त्या रिडक्शन करून ऑक्सिजन बाहेर काढून टाकायचं आहे. आपल्याला क्रूड मेटल मिळाला आणि नंतर क्रूड मेटलचं आपण काय करायलो, वी आर डुईंग रिफायनिंग. रिफायनिंगद्वारे ह्या क्रूड मेटलचा प्युअर मेटल मिळाला. तर अगोदर आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड ओर मिळाला ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी प्लस मेटल होता. त्या मेटलचं मी ऑक्सिडेशन केलं, मेटल ऑक्साईड मिळाला. मेटल ऑक्साईडचं रिडक्शन केलं बाय युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. वी गॉट क्रूड मेटल अँड आफ्टर रिफायनिंग ऑफ दॅट क्रूड मेटल वी गॉट प्युअर मेटल. सो दीज आर द 3 स्टेप्स. आता ह्या दोघांपर्यंत आपल्याला काही देणं घेणं, ह्याचा तर विषय नाही रिफायनिंग. बट दिस स्टेप, दिस रिडक्शन स्टेप इज डिपेंडंट अपॉन थर्मोडायनामिक प्रिन्सिपल. कशावर अवलंबून आहे, थर्मोडायनामिक प्रिन्सिपल. मीन्स वी हॅव टू यूज द कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक. आपल्याला पाहायचं आहे थर्मोडायनामिक टॉपिक, त्याच्यामध्ये आपल्याला हे डिटेलमध्ये जाणार आहे. तर अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स, द गिब्ज एनर्जी, रिमेंबर गाइज, द चेंज इन गिब्ज एनर्जी, और यू मे टेक स्टँडर्ड चेंज इन गिब्ज एनर्जी, डेल्टा जी 0 घ्या किंवा डेल्टा जी घ्या. The standard Gibbs energy change or Gibbs energy change is given by delta H minus T delta S. This is the equation. Delta G is equal to delta H minus T delta S. Now remember guys, this delta G value, what it indicates? It indicates the spontaneity of reaction. ही व्हॅल्यू कशासाठी वापरली जाते, एखादी रिएक्शन स्वतःहून घडते का नाही ह्याच्याबद्दलची माहिती कोण देत असतं, डेल्टा जी. वेदर द रिएक्शन इज ऑकरिंग ऑफ इट्स ओन, ती स्वतःची स्वतः घडायली आहे का, स्पॉन्टेनियसली घडायली आहे का, स्वतः ती उत्साहानं घडायली आहे का. स्पॉन्टॅनिटी और इन द सिनोनिमिकली वी कॅन से लाईक दिस, और द फिजिबिलिटी, एखादी रिएक्शन स्वतःची स्वतः घडायली आहे का हे सांगणारा शब्द म्हणजे कोणता, वेदर दॅट रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और फिजिबल. हे सांगण्याचं काम कोण करतं, डेल्टा जी करतं. हे झालं डेल्टा जी. अगोदर सगळी माहिती सांगायला. दुसरा आहे डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे तुम्हाला माहित आहे शब्द एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे हीट कंटेंट. एखाद्या पदार्थातलं हीटचं कंटेंट म्हणजे एन्थाल्पी. डेल्टा जी कशाबद्दल सांगते, एखादी रिएक्शन स्वतःहून घडते का नाही सांगते. डेल्टा एच काय माहिती देते, चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी किती आहे, हीट किती आहे ती डेल्टा एच सांगते. टी टेम्परेचर सांगतं. आणि डेल्टा एस फॉर एंट्रॉपी, ही कशाबद्दल माहिती देते, एंट्रॉपी. लक्षात घ्या, मी अगोदर हे सगळ्या इक्वेशनचे कन्सेप्ट तुम्हाला सांगा. एंट्रॉपी काय आहे, एखाद्या मॉलिक्यूल और एखाद्या कंपाऊंड मधला बेशिस्तपणा जो प्रॉपर्टी सांगते, दॅट इज एंट्रॉपी. आता उदाहरण घेतो मी. सपोज आय एम टेकिंग हिअर सॉलिड. एक सॉलिड घ्या, दिस इज सॉलिड. आणखीन एक घ्यायलोय लिक्विड, अँड देन आय एम टेकिंग हिअर गॅस. आता तुम्ही जर बघितला, दिस इज सॉलिड, दिस इज लिक्विड अँड दिस इज गॅस. समजा इथं 6 मॉलिक्यूल घेतले, इथंही मी 6 घेतो, इथंही मी 6 घेतो. नाउ कंपेअर दिस 3 फिगर्स. दिस इज सॉलिड, दिस इज लिक्विड अँड दिस इज गॅस. देर आर 6 atoms or molecules. Here also 6 atoms or molecules, 6 atoms or molecules. मला या सांगा, या 3 फिगर मध्ये कोणत्या फिगर मध्ये शिस्त जास्त आहे, ऑर्डर जास्त आहे, डिसिप्लिन जास्त आहे. युअर आन्सर विल बी सॉलिड. सर सॉलिड मध्ये तुम्ही म्हणाल की सर
ह्याच्यामध्ये ऑर्डर व्यवस्थित आहे, डेफिनाईट अरेंजमेंट आहे. लिक्विडमध्ये थोडीशी डिसऑर्डर वाढली म्हणजे बेशिस्तपणा वाढलाय. गॅसेसमध्ये गेलात तर आणखीन मॉलिक्यूल मधलं अंतर काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. मग सांगा, तुम्हाला जर विचारलं मी एंट्रॉपी काय आहे, एंट्रॉपी इज द मेजर ऑफ डिसऑर्डर. इट इज द मेजर ऑफ डिसऑर्डर. हे कशाचं मेजर आहे, एखाद्या मॉलिक्यूल मधली डिसऑर्डर इनडिसिप्लिन, बेशिस्त मोजण्याचे एकक. जेवढे मॉलिक्यूल एकमेकापासून दूर तेवढी त्याची एंट्रॉपी जास्त, जेवढे मॉलिक्यूल एकमेकाला अटॅच तेवढी एंट्रॉपी कमी. मग ह्याच्यातली सगळ्यात जास्त एंट्रॉपी कोणाची असेल, गॅसेसची एंट्रॉपी सगळ्यात जास्त असेल, देन लिक्विड, अँड देन द व्हेरी लेस एंट्रॉपी इज फॉर सॉलिड. सॉलिडची एंट्रॉपी सगळ्यात कमी. जेवढी बेशिस्त जास्त तेवढी एंट्रॉपी जास्त. गॅसेस एंट्रॉपी सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी लिक्विडची, त्याच्यापेक्षा कमी सॉलिडची. तर ही झालं एंट्रॉपी. म्हणजे मी तुम्हाला या थर्मोडायनामिक प्रिन्सिपल मधल्या चेंज इन गिब्स एनर्जीच्या सगळ्या या पॅरामीटर्सची माहिती दिली. तर डेल्टा जी कशाबद्दल माहिती दिली, स्पॉन्टॅनिटी ऑर फिजिबिलिटी, डेल्टा एच एन्थाल्पी, टी डेल्टा एस टी टेम्परेचर, डेल्टा एस चेंज इन एंट्रॉपी. आता लक्षात घ्या लेकरांनो, हा डेल्टा जी काय म्हणतो, फॉर द रिएक्शन टू ऑकर इन ए फॉरवर्ड डायरेक्शन. एखादी रिएक्शन तुम्हाला रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये व्हावं, इझिली स्पॉन्टेनियसली व्हावं असं वाटत असेल तर डेल्टा जी म्हणतो माझी व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह असेल पाहिजे. डेल्टा जी व्हॅल्यू मस्ट बी निगेटिव्ह फॉर द रिएक्शन टू ऑकर इन ए फॉरवर्ड डायरेक्शन. एखादी रिएक्शन पुढच्या दिशेनं म्हणजेच रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये स्पॉन्टेनियसली होण्यासाठी, फॉर द रिएक्शन टू बी स्पॉन्टेनियस, एखादी रिएक्शन स्वतःहून घडण्यासाठी एखाद्या रिएक्शनची डेल्टा जीची व्हॅल्यू कशी असणं गरजेचं आहे म्हणते त्यानं, निगेटिव्ह. जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तरच ती रिएक्शन रिएक्टंटचं रूपांतर कशात मध्ये करेल, प्रोडक्टमध्ये करेल. जर डेल्टा जीची व्हॅल्यू म्हणजेच डेल्टा जी निगेटिव्ह जर असेल तर ती रिएक्शन मी इथं लिहिलोय आता स्पॉन्टॅनियस असेल. रिमेंबर गाईज, स्पॉन्टॅनियस. इफ द डेल्टा जी व्हॅल्यू इज झिरो मीन्स द रिएक्शन इज ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे रिएक्टंट रेट ऑफ कन्व्हर्जन ऑफ रिएक्टंट इनटू प्रोडक्ट and rate of conversion of product into reactant is equal. फॉरवर्ड रेट इज इक्वल टू बॅकवर्ड रेट. म्हणजे रिएक्टंटचं प्रोडक्टमध्ये रूपांतर होण्याचं रेट तेवढाच असणार आहे जेवढा प्रोडक्टचं रूपांतर रिएक्टंटमध्ये होण्याचा रेट असणार आहे. म्हणजेच डेल्टा जी ची व्हॅल्यू झिरो जर असेल तर ती रिएक्शन, ज्याला आपण नाव देतो इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे फॉरवर्डचा रेट जेवढा तेवढाच बॅकवर्डचा रेट. मीन्स नो कन्व्हर्जन ऑफ कम्प्लीट रिएक्टंट इंटू प्रोडक्ट अँड नो कन्व्हर्जन ऑफ कम्प्लीट प्रोडक्ट इंटू रिएक्टंट. सेम मग डेल्टा जी. बट इफ द डेल्टा जी व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह then that reaction is non-spontaneous. That reaction is non-spontaneous. हे लक्षात, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर एखाद्या रिएक्शन घडण्यासाठी डेल्टा जीची व्हॅल्यू कशी असणं गरजेचं आहे लेकरांनो, निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह जर असेल तर ती रिएक्शन कशी असते, स्पॉन्टेनियस असते. नाउ वी शॅल डिस्कस वन बाय वन इच कन्सेप्ट. नाउ रिमेंबर, आय एम ड्रॉइंग हिअर वन ग्राफ. पहिल्यांदा मी एक ग्राफ इथं काढायला. सपोज दिस इज द ग्राफ. इन दिस ग्राफ द थर्मोडायनामिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी. आपल्याला मेटलर्जिकल प्रोसेसेस मध्ये काय बघायला लेकरांनो, मेटल प्लस ऑक्सिजन आपला तयार झाला, मेटल ऑक्साईड तयार झाला. कोणत्या ह्याच्यामध्ये, ऑक्सिडेशन केले, आपल्याला मिळालाय आता मेटल ऑक्साईड. इथपर्यंत आपल्याला हे थर्मोडायनामिक प्रिन्सिपल वापरायचं नाही. आता इथून दिस मेटल ऑक्साईड, ह्या मेटल ऑक्साइड हे काय झालं, ऑक्सिडेशन. वी हॅव डन ऑक्सिडेशन. नाउ वी आर टू कॅरीड आउट रिडक्शन. आता ह्या मेटल ऑक्साइड मधला ऑक्सिजन काढून टाकायचा आहे. म्हणजे मला काय करायचंय, रिडक्शन करायचंय. आणि रिडक्शन करल्यानंतर परत मला तोच मिळणार आहे, इथलाच मिळणार आहे, मेटल वेगळा मिळणार आहे, ऑक्सिजन. पण आता हा कसा असणार आहे आपल्याला, तिसऱ्या स्टेप मधला कसला मेटल, क्रूड मेटल. मग मेटल प्लस ऑक्सिजन, मेटल ऑक्साईड तयार झाला ऑक्सिडेशन मध्ये. आपल्याला इथपर्यंत हे प्रिन्सिपल वापरायचं नाही. आता इथून वापरायचं म्हणजे कुठलं,
ह्या यमोचं रूपांतर परत क्रूड मेटलमध्ये करण्यात. मग आता ह्या यमो मधला ऑक्सिजन काढण्यासाठी आपण काल रिडक्शन शिकलो. रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरतो? वी यूज रिड्युसिंग एजंट. वी यूज रिड्युसिंग एजंट. तर तो रिड्युसिंग एजंट मेटल ऑक्साईडचं रूपांतर मेटल आणि ऑक्सिजन मध्ये करणार आहे. मग आता आपल्याला इथं जो रिडक्शन करायचंय, ह्या रिडक्शनसाठीच आपल्याला हे थर्मोडायनामिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी, मेटलर्जीच्या तिसऱ्या स्टेपमध्ये रिडक्शनसाठी आपल्याला जे कन्सेप्ट वापरायचा आहे तो कन्सेप्ट आहे एलिंगहॅम डायग्राम ऑर एलिंगहॅम ग्राफ. Now, what is this Ellingham diagram? याच्यासाठी अगोदर मी एक तुम्हाला उदाहरण. The Ellingham diagram is the graph of change in Gibbs energy formation delta GF versus temperature. कशाचा ग्राफ आहे लेकरांनो हा? इट इज द ग्राफ ऑफ चेंज इन गिब्स एनर्जी फॉर्मेशन वर्सेस टेम्परेचर, याचा ग्राफ आहे. आता काय करायला मी, एक आय एम ड्रॉविंग वन रिएक्शन मेटल प्लस ऑक्सिजन टू फॉर्म मेटल ऑक्साईड. एक मेटल ऑक्साईड तयार झालाय. सेकंड स्टेपला आता ही आलेली आहे. आता इथून आपल्याला ह्याचं रिडक्शन करायचंय, म्हणजे ह्या यमोला परत कशात रूपांतर करायचं? यम आणि ओ मध्ये. पण यमोला यम आणि ओ मध्ये करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? रिड्युसिंग एजंट लागणार आहे. तर एलिंगहॅम डायग्राम कशाबद्दल माहिती देते? एलिंगहॅम डायग्राम, note this concept. Ellingham diagram gives information about which reducing agent is best. Which reducing agent is best? Which reducing agent is best? This information is given by Ellingham diagram. एलिंगहॅम डायग्राम कशाबद्दल माहिती देते? इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट विच कोणता रिड्युसिंग एजंट ह्या यमोचं रूपांतर, जसं आपण रिडक्शन केलं, यमोचं रूपांतर परत यम आणि ओ मध्ये करेल. मग त्या ओला काढून घेणारा इथं कोण लागणार आहे आपल्याला? रिव्हर्स करण्यासाठी इथं लिहिलंय मी. रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट त्याच्यातला काय काढून घेईल? ऑक्सिजन काढून घेईल. तो ऑक्सिजन त्या रिड्युसिंग एजंटकडे जाईल, RO तयार होईल आणि यम वेगळा होईल. तो यम मिळालेला आपल्याला कसला असेल? क्रूड मेटल. मग त्याचा आपण काय करतो? रिफाईन. तर एलिंगहॅम डायग्राम कशाबद्दल माहिती द्यायली? कोणता रिड्युसिंग एजंट बेस्ट आहे रिडक्शन करण्यासाठी. तर आता मी इथे ग्राफ घ्यायलोय. सपोज दिस इज द ग्राफ ऑफ मेटल प्लस ऑक्सिजन टू यमओ. हा यम प्लस ओचं रूपांतर यमओ मध्ये कुठल्याही रिएक्शनला ग्राफ असतो, टेम्परेचरचा आणि गिब्स एनर्जीचा. तर मी आता सांगितलं गिब्स एनर्जीची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर ती रिएक्शन कशी असते? स्पॉन्टेनियस. मग आता मला सांगा, दिस आय एम डिवाइडिंग दिस ग्राफ इंटू टू सेक्शन. मी दोन सेक्शन मध्ये हा ग्राफ, या यम प्लस ओ यमोचा हा ग्राफ आहे. तर ही व्हॅल्यू जी आहे इथं डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 आहे. दिस इज ह्या बाजूला टेम्परेचर आहे 0, 200, 400, 600 केल्विन, 800 केल्विन, लाईक दिस टेम्परेचर इज. अँड हिअर द व्हॅल्यू इज 0. 0 म्हणजे इथल्या व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह आहेत. हे बघा, ह्या सगळ्या निगेटिव्ह आहेत. -200, -400, लाईक दिस, -600, -800, -1000, -1200, अशा पद्धतीने इकडच्या. आणि वरच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह. कुठलीही रिएक्शन निगेटिव्ह मध्ये डेल्टा जी नेण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण डेल्टा जी आपलं पॉझिटिव्ह मध्ये नेण्याचा प्रयत्न करणार नाही. कुठल्याही रिएक्शनला वाटेल की माझी डेल्टा जी व्हॅल्यू काय राहावी? निगेटिव्ह राहावी, जेणेकरून मी स्वतः घडेल, मला कुणाची गरज पडणार नाही. कुठल्याही रिएक्टंटला असंच वाटत असतं की मी स्वतः प्रोडक्ट मध्ये रूपांतरित हो, किंवा कुठल्याही रिएक्शन करणाऱ्या केमिस्टला सुद्धा वाटत असतं की रिएक्शन इझिली घडावी. इझिली रिएक्शन काढण्यासाठी त्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे लेकरांनो? निगेटिव्ह असली पाहिजे. कशाची? डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असली पाहिजे. जर तुमची डेल्टा जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होत असेल तर तुम्हाला भयानक कष्ट घ्यावे लागतात त्या रिएक्शनसाठी. रिएक्शनचा खर्च वाढत जातो. रिएक्शनचा खर्च वाढला की रिएक्शन कॉस्टलियर होत जाते. त्यातल्या पदार्थाचं प्रमाण वाढत जातं आणि प्रोडक्टचं महागडे पण वाढत जातं. सगळ्याच गोष्टी वाढत जातात. म्हणून रिएक्शन स्पॉन्टेनियस घडवण्याकडे कुठल्याही केमिस्टचा आणि स्वतः त्या रिएक्टंटचा खूप इच्छा असते. तर लेकरांनो लक्षात घ्या. आता इथं मग मी हा ग्राफ काढलाय. या ग्राफला मी इथं हे बघा, दिस इज द इंटरसेक्शन पॉइंट. या पार्टला मी नाव द्यायलो ए पार्ट अँड दिस पार्ट इज बी पार्ट. रिमेंबर. आता ह्या ए पार्ट मध्ये अगोदर बघा, ए पार्ट म्हणजे कुठल्या भागात येऊ? डेल्टा जीच्या व्हॅल्यू काय आहेत? निगेटिव्ह आहेत. मग मी जर ह्या पहिला पार्ट घेतला, कोणता? ए पार्ट. या ए पार्ट मध्ये लेकरांनो काय आहे रे? डेल्टा जी ची व्हॅल्यू कशी आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. देअरफॉर दिस रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. दिस रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. इथपर्यंत म्हणजे M प्लस O टू फॉर्म यमओ, हे कन्व्हर्जन यमला O बरोबर रिएक्शन करून यमओ व्हायला एवढ्या भागापुरता आवडाय.
एम अँड ओ वॉन्ट टू कन्व्हर्ट इन टू एम ओ. एम आणि ओ ला रिॲक्ट होऊन एमओ बनावट आले. कुठपर्यंत? इथपर्यंत. ए पार्टसाठी डेल्टा जीची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणून ती रिॲक्शन कशी आहे? स्पॉन्टेनियस करण्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? निगेटिव्ह आहे. आता पण याच भागापुरतं जर आपण रिव्हर्स जर विचार केला, एमओचं रूपांतर एम आणि ओ मध्ये हो असं जर म्हणलं तर तो होणार नाही. कारण एमओचं रूपांतर एम आणि ओ मध्ये व्हायचंय. याचा अर्थ जर एम प्लस ओचं रूपांतर एमओ मध्ये होण्यासाठीची जर व्हॅल्यू डेल्टा जी जर निगेटिव्ह असेल तर ह्याचा उलट होण्यासाठीची डेल्टा जी ची व्हॅल्यू काय असणार आहे रे? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि म्हणून एमओ एम आणि ओ मध्ये रूपांतरित होणार नाही कारण त्याची डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह. इथपर्यंत याच ए पार्टचा बोलायला. आता जाऊयात बी पार्टकडे. बी पार्टकडे गेल्यानंतर परत आता आपल्यासाठी फॉर बी पार्ट साठी काय आहे? प्लस एम प्लस ओ टू फॉर्म एमओ. इथेही परत वरचाच कन्सेप्ट. एम प्लस ओ मेटल प्लस ऑक्सिजन टू फॉर्म मेटल ऑक्साईड. इथं मात्र आता बघा वरचा भाग घ्या. वरच्या भागात सगळ्या व्हॅल्यू येतात. इथून वरच्या सगळ्या झिरो. हे झिरो आहे म्हणल्यावर झिरो पासून वरच्या सगळ्या काय? पॉझिटिव्ह. डेल्टा जीच्या व्हॅल्यू वर कशा आहेत? पॉझिटिव्ह. डेल्टा जीच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. As the delta G values are positive, therefore this reaction for M plus O to MO is non-spontaneous. ही कशी रिएक्शन होईल लेकरांनो? नॉन-स्पॉन्टेनियस. आता ह्याच्या उलट कोणती? MO to form M plus O. दिस ह्याची व्हॅल्यू त्याच्या उलटी. आता एम प्लस ओ ची वरच्या भागात बी पार्ट मधली व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या उलटी एमओचं रूपांतर एम प्लस ओ मध्ये होणारे दिस व्हॅल्यू विल बी निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे ही रिएक्शन कशी असेल? स्पॉन्टेनियस. म्हणजे हाफ पोर्शन मध्ये या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरचा पोर्शन हा होण्यासाठी फेवरेबल आहे आणि ह्या लाईनच्या खालचा पोर्शन हा रिएक्शनचा भाग होण्यासाठी म्हणजे स्पॉन्टेनियस जो भाग आहे तो होण्यासाठी इच्छुक आहे. एम प्लस ओचं रूपांतर एमओ होण्यासाठी हा फेवरेबल आहे आणि एमओचं रूपांतर एम आणि ओ मध्ये होण्यासाठी हा वरचा पोर्शन फेवरेबल आहे. म्हणजे जिथं स्पॉन्टेनियसचा जास्त रेट आहे तिथं तो होण्यासाठी. म्हणून इथं एमओचं रूपांतर एम प्लस ओ मध्ये होण्यासाठी वरचा भाग. कारण वरच्या भागात उलट्याची निगेटिव्ह. कारण निगेटिव्ह कडे येणार आहे तो. निगेटिव्ह मध्ये यायला एमओचं रूपांतर एम आणि ओ मध्ये व्हायले म्हणून तो निगेटिव्ह कडे चाललाय. एमओचं रूपांतर एम आणि ओ मध्ये होण्यासाठी म्हणजे निगेटिव्ह कडे चाललाय म्हणून तो स्पॉन्टेनियस आहे आणि त्याला व्हायचंय ते. तर आपल्याला आता बघायचंय उलट होणाऱ्या म्हणजे एमओचं रूपांतर एम प्लस ओ मध्ये होण्यासाठी एलिंगहॅम डायग्राम कशी वापरली जाते. आता एलिंगहॅम डायग्रामचं जर तुम्ही प्रिन्सिपल बघितलात लेकरांनो, इन द एलिंगहॅम डायग्राम हिअर वी आर टेकिंग 3 ग्राफ्स. 3 ग्राफ्स मी इथे घ्यायलो लेकरांनो. द फर्स्ट ग्राफ इज here this is the delta G F formation of Gibbs free energy. here delta G ची व्हॅल्यू 0. इथे किती आहे? 0. now here like this graph is for C plus half O2 to form CO2. CO. First graph is for CO. The second graph is C plus O2 to form CO2. CO, CO2. And third graph is for CO plus half O2 to form CO2. वरचे 2 ग्राफ CO2 चे, खालचा ग्राफ CO चे. आता these are the all the reducing agent. कार्बन 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 मोनॉक्साइड. कालही सांगितलं बेस्ट रिड्युसिंग एजंट्स आर कोक. कोक हा रिड्युसिंग एजंट. तर आपल्याला काय करायचंय? रिएक्शन लक्षात ठेवा. एमओचं रूपांतर एम प्लस ओ मध्ये करायचं आणि याच्यासाठी मग सी बेस्ट रिड्युसिंग आहे का सीओ रिड्युसिंग एजंट आहे किंवा दुसरा कुठला एखादा मेटल बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे ह्याच्यापैकी आपल्याला निवडायचं. सी बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे मेटल ऑक्साईडचं रिडक्शन करण्यासाठी. काय करणार आहेत आपण इथं? रिडक्शन. तिसऱ्या स्टेप मध्ये ती सांगणार आहे आपल्याला एलिंगहॅम. आता एलिंगहॅम मध्ये जर आपल्याला आता बघायचं आहे इन द एलिंगहॅम मग दिस इज द टेम्परेचर, दिस इज द डेल्टा जी. नाउ हिअर रिमेंबर गाइज दिस इज ए पार्ट. ह्याला मी नाव देतो बी पार्ट हॉरिझॉन्टल आणि ह्याला नाव देतो सी.
ए बी सी. अगोदर ए पार्ट कडे बघूया. आता ए पार्ट मध्ये जर तुम्ही कोण आहे ए पार्ट सी प्लस हाफ O2 टू फॉर्म CO हे व्हायले. आता याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काढायचं डेल्टा एन. डेल्टा एन द गॅसियस नंबर ऑफ मोल्स, द चेंज इन गॅसियस नंबर ऑफ मोल्स. तर आता बघा दिस इज सॉलिड, दिस इज गॅस, दिस इज गॅस. Now delta n is equal to number of moles of product minus number of moles of reactant. काय फॉर्म्युला आहे? गॅसियस मोल किती आहेत प्रोडक्ट मध्ये आणि रिएक्टंट मध्ये याची वजाबाकी म्हणजे डेल्टा एन. डेल्टा म्हणजे चेंज इन नंबर ऑफ मोल. तर प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स गॅसेसचे मायनस रिएक्टंटचे नंबर ऑफ मोल रिएक्टंट मधले गॅसेस. तर आता प्रोडक्ट कडे जा. प्रोडक्ट मध्ये गॅस किती आहेत बघायचे. एकच मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यात किती आहे बघा. इथं काही नाही म्हणजे किती आहे? एक. म्हणून 1 नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत? 1 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस मोल्स ऑफ रिएक्टंट. हा तर सॉलिड आहे म्हणजे गॅस नाही. हा गॅस आहे, हा गॅस आहे. किती येते? अर्धा. मोल किती आहे? अर्धा. मग 1 मायनस हाफ किती आला? प्लस हाफ. लक्षात घ्या व्हॅल्यू काय आली? ए पार्ट साठी प्लस हाफ आली. आता आपल्याकडे इक्वेशन काय आहे? पुट दिस व्हॅल्यू इन दिस. आता मला सांगा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मधले गॅसियस जास्त आहेत. मग सांगा रिएक्टंट कडे गॅसियस मॉलिक्यूल जास्त आहेत का प्रोडक्ट कडे गॅसियस मोल्स जास्त आहेत? प्रोडक्ट कडे गॅसियस मोल जास्त आहेत. म्हणजे मग रिएक्टंटची एंट्रॉपी जास्त आहे का प्रोडक्टची एंट्रॉपी जास्त आहे? प्रोडक्टची एंट्रॉपी जास्त आहे. प्रोडक्टची एंट्रॉपी जास्त आहे म्हणजे बघा आता एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट इज मोर म्हणजे एंट्रॉपी काय झाली? इन्क्रीज झाली. एंट्रॉपी इन्क्रीज झाली म्हणजे रॅन्डमनेस इन्क्रीज झाली. बरोबर आहे. रॅन्डमनेस, मेजर ऑफ रॅन्डमनेस, मेजर ऑफ डिसऑर्डर. रॅन्डमनेस इन्क्रीज झाली, डिसऑर्डर इन्क्रीज झाली. डिसऑर्डर रॅन्डमनेस इन्क्रीज झाली, एंट्रॉपी इन्क्रीज झाली. एंट्रॉपी इन्क्रीज झाली, डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी सुद्धा वाढली. चेंज इन एंट्रॉपी वाढली म्हणजे डेल्टा एस काय झाली लेकरांनो? पॉझिटिव्ह. लक्षात घ्या अगोदर या रिएक्शन साठी डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. आता डेल्टा एस जर पॉझिटिव्ह आहे तर बघा आता वरचं इक्वेशन घ्या. डेल्टा एस पॉझिटिव्ह, टेम्परेचर तर हे बघा लेफ्ट टू राईट वाढत चाललंय इकडून इकडं म्हणजे टी ही वाढायले, टी वाढायले आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टा एस ही वाढायले. सांगा मला दोन्हीही व्हॅल्यू वाढायला, टी पण वाढायले डेल्टा एस पण वाढायले. कारण टेम्परेचर हे बघा असं चाललंय म्हणजे हे बघा हे वाढायलेलं टेम्परेचर 200, 300, 400, 500 टेम्परेचर वाढायले, टी डेल्टा एस वाढायले म्हणजे हे निगेटिव्ह व्हॅल्यू वाढायली. सांगा आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू वाढायली, ही तर मग ही हाय व्हॅल्यू झाली, ही कमी झाली म्हणजे ही समजा 100 झाली, ही 50 झाली. -100 वजा +50 आलेली डेल्टा जीची व्हॅल्यू काय झाली? निगेटिव्ह. सांगा डेल्टा जीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? निगेटिव्ह. कशामुळे निगेटिव्ह निघाली? कारण डेल्टा एस पॉझिटिव्ह आली. डेल्टा एस पॉझिटिव्ह आली म्हणजे पॉझिटिव्ह आणि टेम्परेचर पण वाढलं, टेम्परेचर पण वाढलं, डेल्टा एस पण वाढलं म्हणजे ही निगेटिव्ह व्हॅल्यू वाढली. ही